विश्ववंदनीय विश्व शांतिदूत प्रज्ञाशील समाधीच्या उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणवेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी भारतीय बौद्ध परिषद सर्कल कनेरी तालुका लाखनी जिल्हा भंडारा यांच्या विद्यमाने भव्य धम्म संमेलन 60 गावांच्या वतीने या ठिकाणी सम्यक बुद्ध विहार समता भूमी गुरडा तालुका लाखनी जिल्हा भंडारा या ठिकाणी संपन्न होत आहे। या निमित्ताने आपणा सर्वांना मार्गदर्शन करणारे पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो मुख्य संचालक द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल ज्यांनी अत्यंत सुंदर आणि मार्मिक अशी धम्मदेशना देऊन आपणा सर्वांना उपकृत केले असे पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी थेरो मुख्य संचालक सर्च रिसर्च यूट्यूब चॅनल व संपूर्ण श्रद्धा संपन्न उपासक उपासिका त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असं पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे ग्रहण करावे। हा कार्यक्रम धम्म रॅलीच्या नंतर कंटिन्यू आपण केला यासाठी की अधिक तुम्हाला धम्मवाणी श्रवण करायला मिळावी। बुद्धवचन श्रवण करून तुमच्या जीवनामध्ये अनंत आणि असीम पुण्य संपादन करण्याची तुम्हाला सुवर्ण संधी जी प्राप्त झाली आहे त्या संधीचा योग्य प्रकारे सदुपयोग व्हावा। आता वर कोणी येऊ नका, जे आले ते ठीक, आता दान कोणी देऊ नका आणि वर कोणी येऊ नका, नंतर आपणा सर्वांना ती संधी दिल्या जाईल। जो वेळ आपल्यासाठी आलेला आहे धम्मदेशना श्रवण करण्यासाठी आपण सर्वजण आलात, दान पुण्य ही आपण केलं पाहिजे, त्याची सुद्धा तुम्हाला संधी मिळेलच, परंतु तुर्तास धम्मदेशना श्रवण करण्याकडे आपण लक्ष केंद्रित करावं। 60 गावांचा मिळून हा धम्म संमेलन या ठिकाणी संपन्न होत आहे। आपल्या सर्वांच्या हितासाठी सुखासाठी कल्याणासाठी गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे उपासक सांगत होते की जे 72 पासून आपल्या या गावामध्ये हे धम्म संमेलन असेल, धम्म परिषद असेल, धम्म संवाद असेल, या विविध कार्यक्रमाच्या द्वारा आपल्याला आपल्यामध्ये प्रबोधन करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन सातत्याने केलं जातं। याही वर्षी आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलं। खरं तर जीवन जगत असताना भगवंताने सांगितलेला सद्धम्म आपल्या हितासाठी आपल्या सुखासाठी आपल्या कल्याणासाठी असतो आणि त्यामुळे
तथागतांच्या श्रेष्ठ सद्धर्माला अनुसरून जीवन जगत असताना भगवंताने सांगितलेला जो अनमोल धम्म मार्ग आहे, अनमोल तत्वज्ञान आहे, त्या अनमोल तत्वज्ञानाला आपण सातत्याने श्रवण केलं पाहिजे। जिथे कुठे आपण बसला आहात, भोजन करत आहात किंवा अन्य जिथपर्यंत हा आवाज जातो तिथपर्यंत जशा प्रकारची संधी आपल्याला प्राप्त होत आहे तशा प्रकारे तथागतांच्या या श्रेष्ठ धम्मवाणीला आपण श्रवण केलं पाहिजे। खरं तर 60 गावांचा मिळून हा कार्यक्रम जे पॉम्पलेट वरती दिल्याप्रमाणे संपन्न होत आहे आणि त्यामुळे आपण आत्मचिंतन सातत्याने आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे। धम्म आचरण करण्याच्या दृष्टिकोनातून, आपल्या श्रद्धेच्या दृष्टिकोनातून, बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीच्या प्रती असणारी जी आपली आस्था आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे, या सर्व प्रकारच्या गोष्टीचं चिंतन मनन आपण आपल्या जीवनामध्ये सातत्याने केलं पाहिजे। अनेक वर्षापासून गेल्या 68 वर्षापूर्वी बोधिसत्व गुणपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा अनमोल तथागतांचा पवित्र सद्धम्म आपल्याला दिलेला आहे आणि त्यामुळे जी धार्मिक चळवळ आहे, जी सामाजिक चळवळ आहे, जी शैक्षणिक चळवळ आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही चळवळी आहेत की बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी, बाबासाहेबांचा हा धम्मरथ समोर आणि समोर नेण्यासाठी आपण ज्या पद्धतीने, ज्या मार्गाने प्रयत्न करत असतो, त्या मार्गाने प्रयत्न करत असताना कुठे यश कुठे अपयश हे मानवी जीवनाचा एक स्वभाव धर्म आहे आणि त्यामुळे सातत्याने धम्म चळवळ गतिमान करत असताना आपल्या जीवनामध्ये बाबासाहेब आपले आदर्श आहेत आणि बाबासाहेबांनी आपल्यावरती अनंत आणि असीम असे उपकार केले आहेत। या उपकाराची जाण आपण आपल्या जीवनामध्ये सातत्याने ठेवली पाहिजे। धम्म आचरण आणि सामाजिक चळवळ ह्या दोन्ही गोष्टी आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असतात। धम्म आचरणाच्या दृष्टिकोनातून जर आपण चिंतन केलं, मनन केलं तर आपला स्वतःचा सर्वांगीण विकास करण्यासाठी, मानसिकता प्रबळ बनवण्यासाठी, मानसिकता सुदृढ बनवण्यासाठी आपल्याला धम्म आचरण करणं अत्यंत गरजेचं आहे। सामाजिक स्तरावरती समाजाला योग्य प्रकारची दिशा देण्यासाठी आपण स्वतः एक धम्माचं आचरण करतो, स्वतः धम्माला धारण करतो आणि एक नीतिवान, सदाचारी, गुणवान मनुष्य बनण्याचा आपण सातत्याने प्रयत्न करत असतो। जो मनुष्य आपल्या जीवनामध्ये तथागतांच्या श्रेष्ठ सद्धर्माचं अनुसरण करेल, आचरण करेल, तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये सर्वांगीण रूपाने आपला विकास करू शकतो आणि त्यामुळे भगवंताच्या श्रेष्ठ सिद्धांताला आपण जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे। बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला आपण जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे। भूत, भविष्य आणि वर्तमान या तीनही काळाला आपण सातत्याने आपण समोर ठेवलं पाहिजे। ज्या मनुष्याला सुखपूर्वक जीवन जगायचं आहे, ज्या मनुष्याला आपला सर्वांगीण विकास करायचा आहे, सर्वांगीण उन्नती करायची आहे, तर त्या मनुष्याने या तीनही काळाला आपल्या समोर ठेवून जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे। कारण भूतकाळ सुद्धा आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। कारण बाबासाहेब असं म्हणतात की जो समाज इतिहास विसरतो तो समाज कधीही इतिहास घडू शकत नाही आणि त्यामुळे इतिहास सुद्धा आपला माहित असणं गरजेचं आहे। इतिहास जर माहित असेल तर वर्तमान काळामध्ये आपण कशा प्रकारचं आचरण करतो, वर्तमान काळामध्ये आपण कशा प्रकारचं जीवन जगतो, वर्तमान काळामध्ये आपण किती सावध आहोत, किती बेसावध आहोत किंवा कशा प्रकारचं आपण जीवन जगतो, यावरती आपलं भविष्य काळ सुद्धा अवलंबून आहे। कारण आज जर आपण झोपेमध्ये राहिलो, आज जर आपण जागृत नाही राहिलो तर येणारा जो भविष्य काळ असतो, येणारा जो काळ असतो तो काळ मात्र आपल्याला कधीही माफ करू शकत नाही आणि त्यामुळे भूतकाळाचं सुद्धा सातत्याने आपण चिंतन मनन केलं पाहिजे।
भूतकाळाच्या आधारावरती वर्तमान काळामध्ये आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे। वर्तमान काळाच्या आधारावरती आपलं भविष्य आपल्याला समोर कशा प्रकारचं होईल किंवा आज घडीला आपण जशा प्रकारचं जीवन जगत आहोत, तर आज जे जीवन जगतो त्याला अवलंबून आपली येणारी जी पिढी आहे, आपले येणारे जो वंशज आहे, तर त्यांच्यावरती त्याचा काय परिणाम होतो, ते कशा प्रकारचं भविष्यामध्ये जीवन जगतील याचंही चिंतन मनन करणं अत्यंत गरजेचं आहे। भगवंताने 2600 वर्षापूर्वी मनुष्याच्या मानवी मनाला परिशुद्ध करण्यासाठी अनेक ठिकाणी उपदेश दिले। भगवंताचे उपदेश जरी 2600 वर्षापूर्वी जरी दिल्या गेले असतील, तरी वर्तमान काळामध्ये अगदी जशाच्या तसे 100% मनुष्याला लागू पडणारे आहे। भविष्यामध्ये सुद्धा भगवंताचे जेवढे काही उपदेश आहेत, ते उपदेश मनुष्याला अगदी जशाच्या तसे लागू पडणारे आहेत। कारण भगवंताचा धम्म हा चिरन तिठंतु सद्धम्म असतो, म्हणजे सदा सर्व काळ भगवंताचा धम्म हा मानवी मनाला परिशुद्ध करण्यासाठी, मानवी मनाला निर्मळ बनवण्यासाठी, मनुष्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भगवंताचा धम्म हा आपल्याला सहाय्यक ठरत असतो। आणि त्यामुळे सातत्याने तथागतांच्या धम्माच्या प्रती श्रद्धाभाव आपल्या चित्तामध्ये आपण निर्माण केला पाहिजे। बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीच्या प्रती आपल्या मनामध्ये आस्था असली पाहिजे, जिव्हाळा असला पाहिजे आणि तशा प्रकारच्या या सिद्धांताला अनुसरून आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे। या ठिकाणी एक छोटेखानी मी उपदेश तुम्हाला देत आहे, कारण वेळ समोर समोर जात आहे। दुसऱ्या सत्रामध्ये सुद्धा आपला प्रोग्राम ठरलेला आहे। पहिल्या सत्रामध्ये भिक्खू संघाच्या धम्मदेशना आहेत, दुसऱ्या सत्रामध्ये मान्यवरांचं मार्गदर्शन भाषण आहेत आणि त्यामुळे वेळेचं बंधन पाळून आपल्या या सत्रामध्ये अगदी काही 10-15 मिनिटांपर्यंत तुम्हा सर्वांना भगवंताचा एक छोटेखानी उपदेश या प्रसंगाला अनुसरून देण्याचा प्रयत्न करतो। एक वेळचा प्रसंग आहे, बघा भगवंत श्रावस्तीमध्ये वास्तव्य करत होते आणि श्रावस्तीमध्ये वास्तव्य करत असताना म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रसंगाला अनुसरून भगवंताने उपदेश दिलेले आहे। आपण शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने जर तथागतांच्या श्रेष्ठ सद्धम्माला जर समजून घेतलं, तर नक्कीच त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला होऊ शकतो। कारण देशना श्रवण करत असताना जर आपलं चित्त एकाग्र असेल, प्रसन्न असेल, आनंदी असेल आणि प्रसन्न चित्ताने, एकाग्र चित्ताने जर आपण देशना श्रवण केले, तर आपला पुण्याचा संचय होऊ शकतो आणि थोडा थोडा पुण्याचा संचय आपल्या जीवनामध्ये दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी आपल्याला सहाय्यक ठरत असतो। आणि त्यामुळे जेवढे काही तुम्ही समोर बसला आहात, असं हे धम्मदेशना देत असताना किंवा प्रवचन करत असताना समोर लोक किती आहे याच्याशी काही घेणं देणं नसतं। मला तरी काही घेणं देणं नसते, कारण हा मोबाईल समोर आहे लावलेला आणि या मोबाईलवरती जे प्रवचन रेकॉर्ड होत आहे, ती प्रवचन पुन्हा आपण आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या चॅनलला टाकत असतो आणि हजारो लोक या यूट्यूब चॅनलच्या माध्यमामधून धम्मदेशना श्रवण करत असतात। समोर कोणी जरी नसेल तरी सुद्धा प्रवचन करण्याची आम्हाला सवय आहे। त्यामुळे समोर किती लोक बसले, किती लोक ऐकत आहेत, किती लोक ऐकत नाही आहेत, लोक काय करत आहेत, बोलत आहेत, चर्चा करत आहेत, मोबाईल बघत आहेत, पुस्तकामध्ये बघत आहेत, जे काय बघत असतील ज्यांचं त्यांचं ते कर्म आहे। परंतु जेव्हा जी संधी आपल्याला प्राप्त होत असते, त्या संधीचा योग्य सदुपयोग आपण आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे। कारण आपण सर्व घरातील कामधाम सोडून आलो असतो, सर्व काही आपला वेळ खर्च केला असतो, पैसा खर्च केला असतो, एवढं मोठं परिश्रम, एवढी मेहनत केलेली असते आणि त्यामुळे ज्या ज्या लोकांनी या कार्यासाठी जे दान पुण्य केलेलं असतं, त्या लोकांचं पुण्य संपादन व्हावं, त्यांनाही पुण्याचा लाभ व्हावा, यासाठी आपण सातत्याने त्याचं चिंतन मनन केलं पाहिजे आणि एकाग्र चित्ताने देशना श्रवण करण्याचा आपण सातत्याने आपल्या जीवनामध्ये प्रयत्न केला पाहिजे। तर एक वेळचा प्रसंग, श्रावस्तीमध्ये भगवंत वास्तव्य करत होते आणि श्रावस्तीमध्ये वास्तव्य करत असताना भगवंताने एक उपदेश दिला। भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये अनेक प्रवृत्तीने
मनुष्य जीवन जगणारे असतात। वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवृत्ती मनुष्यांच्या असतात। त्यापैकी विशेष रूपाने भगवंत असे म्हणतात, या संसारामध्ये जीवन जगणारा मनुष्य, मग तो स्त्री असो अथवा पुरुष असो, मग तो ब्राह्मण व्यक्ती असो, वैश्य व्यक्ती असो, क्षत्रिय व्यक्ती असो किंवा शूद्र व्यक्ती असो, म्हणजे चारही वर्णामध्ये जीवन जगणारा व्यक्ती असो किंवा या संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य सत्व असो, तर या चार प्रकाराने मनुष्य जीवन जगत असतो असं भगवंताने म्हटलं आहे। त्या चार प्रकाराला अनुसरून भगवंत विश्लेषण करत असताना असं म्हणतात, जसं आता तुम्ही इथे बसला आहात, मी सुरुवातीला सांगलं की आपण जीवन जगत असताना चिंतन मनन केलं पाहिजे। भूतकाळाचं सुद्धा आपण चिंतन मनन केलं पाहिजे, वर्तमान काळाचं सुद्धा आपण चिंतन मनन केलं पाहिजे, आणि वर्तमान काळावरून आपला भविष्यकाळ कसा आहे याचं सुद्धा आपण चिंतन मनन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। तर या देशनेमधून आपणा सर्वांना ती गोष्ट लक्षामध्ये येऊ शकते की नेमका आपण काय करतो, आपण कशा प्रकारचं जीवन जगतो, आपण काय करायला पाहिजे आणि आपण काय करत आहोत याचं चिंतन मनन नक्कीच या देशनेमधून आपल्याला करण्याची एक संधी आहे। भगवंत असे म्हणतात की चार प्रकारची लोक या संसारामध्ये असतात। पहिला प्रकार सांगताना भगवंत असे म्हणतात की काही लोक अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारे असतात। हा एक प्रकार भगवंताने सांगितला। काही लोक या संसारामध्ये जीवन जगत असताना अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारे असतात। दुसऱ्या भागामध्ये भगवंत असे म्हणते काही लोक प्रकाशाकडून अंधाराकडे जाणारे असतात। तिसऱ्या भागामध्ये भगवंत असे म्हणतात की काही लोक अंधाराकडून अंधाराकडे जाणारे असतात। आणि चौथ्या भागामध्ये भगवंत असे म्हणतात की काही लोक प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाणारे असतात। ही चार प्रकारची लोक आहेत। चार प्रकारचे लोक भगवंताने 2600 वर्षापूर्वी सांगितले। आजही वर्तमान काळ तसे लोक आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा तसे लोक असतील। तर काय अंधार आहे, काय प्रकाश आहे, आणि ही देशना झाल्यानंतर तुम्ही चिंतन करायचं आहे, तुम्ही मनन करायचं आहे, स्वतःचं आत्मपरीक्षण तुम्ही करायचं आहे की या चार प्रकारामध्ये आपण कुठे आहोत। आपण अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारे आहोत की प्रकाशाकडून अंधाराकडे जाणारे आहोत, अंधाराकडून अंधाराकडे जाणारे आहोत की प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाणारे आहोत, याचं चिंतन म्हणून तुम्ही केलं पाहिजे। आणि जर तुम्ही एकाग्र चित्ताने जर श्रवण केलं तर नक्कीच तुम्हाला समजेल की माझा प्रकार कुठला आहे, मी कोणत्या प्रकारामध्ये मोडत आहे। दुसऱ्याला सांगायचं नाही किंवा दुसऱ्याकडे बोट दाखवायचं नाही किंवा दुसऱ्याला म्हणायचं नाही किंवा तू या प्रकारामध्ये आहे। तर आपण स्वतःच चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे की मी कोणत्या प्रकारामध्ये मोडतो। तर पहिला प्रकार भगवंत असे म्हणतात, अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा, प्रकाशाकडून अंधाराकडे जाणारा, अंधाराकडून अंधाराकडे जाणारा आणि प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाणारा। एक सहज मी तुम्हाला प्रश्न विचारतो की आता सध्या आपला जो समाज आहे, संपूर्ण समाज, बाबासाहेबांचे अनुयायी हे कोणत्या प्रकारामध्ये मोडतात? अंधाराकडून प्रकाशाकडे, म्हणजे पहिल्या प्रकारामध्ये अंधाराकडून प्रकाशाकडे। दुसऱ्या प्रकारामध्ये येतात का प्रकाशाकडून अंधाराकडे जातात का? बघूया आपण आता कसे जातात। तर पहिला प्रकार आहे अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा। तर अंधार का आहे, प्रकाश का आहे? अंधार म्हणजे अज्ञान, अंधार म्हणजे अज्ञान आहे। मग कशाचं अज्ञान आहे? जर आपण धम्मक्रांतीच्या पूर्वी जर विचार केला, चिंतन मनन केलं, म्हणजे बाबासाहेबांनी बौद्ध धम्माचा स्वीकार करण्यापूर्वीची जर मानसिकतेचं आपण चिंतन आणि मनन केलं, यापूर्वीच्या मानसिकतेचं जर आपण चिंतन आणि मनन केलं, म्हणजे आपल्या पूर्वीची जी पिढी आहे, आपले आजी आजोबा आहेत, तर यांचं आचरण कशा प्रकारचं होतं, यांचं जीवन कशा प्रकारचं होतं, हे कशा प्रकारे जीवन जगत होते याचं चिंतन मनन करत असताना आपण बघतो अंधश्रद्धा असेल, कर्मकांड असेल, ईश्वरवाद असेल, आत्मा असेल, परमात्मा असेल, देवी देवता असेल किंवा अनेक प्रकारच्या रूढी आणि परंपरेने लोक ग्रस्त होते।
गुलामगिरीमध्ये लोक जीवन जगत होते. पशूंना सुद्धा जगण्याचा चांगल्या प्रकारचा अधिकार होता. जसं पशु पाणी स्वच्छंदपणे पित होते, परंतु मनुष्यांना पाणी पिण्याचा अधिकार नव्हता, चांगलं राहण्याचा अधिकार नव्हता, वस्त्र चांगले घालण्याचा अधिकार नव्हता, चांगले भोजन करण्याचा अधिकार नव्हता, चांगल्या घरामध्ये राहण्याचा अधिकार नव्हता. कोणत्याही प्रकारे शारीरिक आणि मानसिक जी उन्नती आहे, मनुष्य म्हणून मनुष्याला मनुष्याप्रमाणे धम्मक्रांतीच्या पूर्वी जीवन जगण्याचा बिलकुल अधिकार नव्हता. अनेक लोकांना जातीयतेचे चटके सुद्धा मिळत होते किंवा अनेक प्रकारचे दुःख मनुष्याच्या जीवनामध्ये निर्माण होत होते. म्हणजे अत्यंत दुःखपूर्ण स्थितीमध्ये हा संपूर्ण समाज जीवन जगत होता. परंतु बाबासाहेबांच्या महान पुण्याईमुळे बाबासाहेबांनी 1956 साली बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि 5 लाख 6 लाख अन्वयासह नागपूरला दीक्षा दिली, चंद्रपूरला दीक्षा दिली. अशा प्रकारचे धम्मदीक्षेचे कार्यक्रम बाबासाहेबांच्या मार्गदर्शनामध्ये झाले आणि असंख्य उपासक उपासिका बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानाचा अंगीकार करून आपलं जीवन जगू लागले. अनेक लोकांनी बघा, जे लोक बुद्ध धम्म आणि संघ या 3 रत्नाच्या विनयाला अनुसरून जीवन जगण्याचा प्रयत्न करतात, त्या लोकांची बघा उन्नती झालेली आहे. आज सर्वांगीण उन्नती आहे. बहुतांश लोकांची आज सर्वांगीण उन्नती आहे. किमान आध्यात्मिक दृष्टिकोनातून काही लोकांची उन्नती आहे, परंतु बहुतांश भौतिक उन्नती मात्र आपली झालेली आहे. आपलं राहणसहान पूर्णपणे बदललं आहे, आपलं खानपान पूर्णपणे बदललं आहे, आपली जी दिनचर्या आहे, जीवनचर्या आहे ती पूर्णपणे बदलली आहे. म्हणजे एकेकाळी जो दुःखपूर्ण स्थितीमध्ये जीवन जगणारा समाज, अंधारामध्ये जीवन जगणारा समाज, कर्मकांडामध्ये, ईश्वरवादामध्ये, आत्मा परमात्मामध्ये किंवा रूढी आणि परंपरेमध्ये जीवन जगणारा समाज बाबासाहेबांच्या महान पुण्याईमुळे या सर्व प्रकारच्या गोष्टीला त्यांनी त्यागलं आणि वर्तमान काळामध्ये अत्यंत सुखपूर्वक अशा प्रकारचं जीवन जगत आहे. असंख्य उपासक उपासिका चांगल्या प्रकारच्या नोकरीवरती आहेत, चांगल्या प्रकारचे लाखो करोडोचे त्यांचे घर आहेत, सुंदर वस्त्र परिधान करतात, दागिने परिधान करतात किंवा चांगल्या प्रकारचं स्वादिष्ट रोज आणि रोज अन्न ग्रहण करू शकतात. म्हणजे हा सर्व काही भौतिक सुद्धा बदल बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमुळे झालेला आहे आणि आध्यात्मिक बदल सुद्धा झालेला आहे. जसा आत्मा असेल, परमात्मा असेल, ईश्वर असेल, कर्मकांड असेल, देवी देवता असेल, या सर्व प्रकारच्या गोष्टींचा त्याग केला. बुद्धाला आपण मानतो, बुद्धांच्या विचारांना मानतो, बाबासाहेबांना मानतो, बाबासाहेबांच्या विचारांना मानतो आणि चांगल्या प्रकारे 3 रत्नांच्या प्रती श्रद्धा ठेवून, शिलाचं आचरण करून, दान पुण्य करून, प्रज्ञेचा अभ्यास करून आपण आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. परिणामतः साहजिकच आहे की असंख्य उपासक उपासिका ज्यांनी बाबासाहेबांवरती विश्वास ठेवला आणि बाबासाहेबांवरती विश्वास ठेवून बुद्ध तत्त्वज्ञानाचा स्वीकार केला आणि त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न केला, अर्थात ते लोक अंधाराकडून प्रकाशाकडे जीवन जगताना आपल्याला पाहायला मिळतात. या प्रकारामध्ये असंख्य उपासक उपासिका आहे. दुसऱ्या प्रकारामध्ये जर आपण थोडं चिंतन केलं, आपण मनन केलं, तर आज वर्तमान काळामध्ये समाजाचं जेव्हा आपण चिंतन करतो, मनन करतो किंवा अनेक प्रसंगी लोकांना सर्व प्रकारच्या सुखसुविधा आता उत्पन्न झालेल्या आहे, सर्व प्रकारच्या गोष्टी प्राप्त होत आहेत, परंतु आजही लोक जर आपण चिंतन केलं, मनन केलं, तर ज्या पूर्वीच्या रूढी आणि परंपरा आहे, मग अंधश्रद्धा असेल, कर्मकांड असेल, ईश्वरवाद असेल, या सर्व प्रकारच्या गोष्टींना पुन्हा आणखी आपले लोक कवटाळण्याचा प्रयत्न करत आहेत, उत्सव करण्याचा प्रयत्न करत आहेत, मोज मजा करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण व्हॉट्सअपला, फेसबुकला बघत असाल, विशेष रूपाने दिवाळीच्या संदर्भामध्ये म्हणा किंवा अन्य प्रकारच्या उत्सवाच्या संदर्भामध्ये म्हणा, एक प्रकारची स्पर्धा लोकांमध्ये लागलेली आपल्याला पाहायला मिळते की कशा प्रकारे हे जुने सण आणि उत्सव बौद्ध धर्माचे कशा प्रकारचे आहेत आणि बुद्ध तत्वज्ञानाचा या उत्सवाशी कशा प्रकारचा संबंध आहे, हे उत्सव बौद्धांचेच कशा प्रकारचे आहेत, याचा खटाटोप करणारे बघा असंख्य मेसेज आपल्याला व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, ट्विटर असेल, यावरती पाहायला मिळतात. बांधवांनो, बाबासाहेब आपले उद्धारकर्ते आहेत.
आणि बाबासाहेबांनी दिलेला जो शुद्ध स्वरूपामध्ये जो धम्म आहे, या धम्माचं आपण आचरण केलं पाहिजे, या धम्माचं अनुसरण केलं पाहिजे। बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा धम्म देत असताना आपल्याला दिलेल्या आहे। कारण धम्माची दीक्षा देत असताना पूर्वीच्या काळात 3 रत्नाचं शरण ग्रहण करायचं होतं। त्यानंतर भगवंतानं जे पंचशील ग्रहण करण्यास सांगितलं, जसं बौद्ध धर्माची दीक्षा देत असताना विशेष रूपाने आपण 3 शरण देतो, पंचशील देतो। बाबासाहेबांनी सुद्धा 3 शरण ग्रहण केले, पंचशील ग्रहण केलं आणि त्यानंतर स्वतः बाबासाहेबांनी नवोदित बौद्धांना 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत। 22 प्रतिज्ञा ही आपली आचारसंहिता आहे आणि त्यामुळे 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी अत्यंत चिंतनात्मक दृष्टिकोनातून विचारपूर्वक जे रूढी परंपरा, अंधश्रद्धा, कर्मकांड, ईश्वरवाद या सर्व प्रकारच्या रूढी आणि परंपरेमध्ये गुरफटलेल्या समाजाला वर काढण्यासाठी बघा या 22 प्रतिज्ञा दिल्या आहेत। आज घडीला सर्रासपणे 22 प्रतिज्ञेचं उल्लंघन करताना आपल्याला समाज पाहायला मिळतो, की समाजामधील काही घटक पाहायला मिळतो। परिणामतः जो समाज आता सुखामध्ये आहे, समृद्धीने जीवन जगत आहे, तर अशा प्रकारचा समाज पुन्हा पुन्हा त्या अकुशल कर्माकडे, वाईट कर्माकडे, अंधश्रद्धेकडे, कर्मकांडाकडे, ईश्वरवादाकडे पुन्हा पुन्हा झुकताना आपल्याला पाहायला मिळत आहे। परिणामतः मनुष्य प्रकाशाकडून काही लोक बघा अंधाराकडे आपल्याला जाताना दिसत आहे। तिसऱ्या प्रकारामध्ये बघा अंधाराकडून अंधाराकडे जाणारे लोक आहेत, म्हणजे ज्या रूढी आहेत, परंपरा आहे, कर्मकांड आहे, ईश्वरवाद आहे, या सर्व प्रकारच्या गोष्टी ते जाणतात, समजून घेतात आणि पुन्हा पुन्हा आपल्या कर्माला दोष देतात। काही लोक आपल्या नशिबाला दोष देतात, की माझ्या नशिबामध्ये असं असल्यामुळे हे असं होत आहे। परंतु कर्म आणि नशीब आपण आपल्या स्वतःच्या मेहनतीने, स्वतःच्या परिश्रमाने आपण बदलवू शकतो। परंतु अनेक लोक मात्र जे कर्मावरती विश्वास ठेवतात किंवा जे लोक नशिबावरती विश्वास ठेवतात, कर्म तर अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण ज्या रूढी आणि परंपरेमध्ये आपण जीवन जगतो त्याला पूर्णपणे आपण नष्ट केलं मेहनतीने, परिश्रमाने। जी काय आपली स्वतःची परिस्थिती, मग भौतिक परिस्थिती असेल किंवा आध्यात्मिक परिस्थिती असेल, या सर्व प्रकारच्या परिस्थितीला बदलण्याची क्षमता आपण आपल्यामध्ये निर्माण केली पाहिजे। बाबासाहेब आपल्याला शिकण्याचा संदेश दिला, आपण चांगल्या प्रकारचं शिकलो आणि चांगल्या प्रकारचं ज्ञान संपादन करत असताना मनुष्याला काय हिताचा आहे, काय सुखाचा आहे, काय माझ्या फायद्याचा आहे, काय माझ्या तोट्याचा आहे, माझी सर्वांगीण उन्नती मी काय केल्यामुळे प्राप्त होणार आहे, याचं चिंतन मनन आपण सातत्याने करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। याचं चिंतन मनन जर आपण करत नसेल, बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला जर आपण समजून घेत नसेल आणि त्याच रूढी आणि परंपरेमध्ये जर असंख्य लोक बघा जीवन जगताना आपल्याला पाहायला मिळतात, परिणामतः अंधाराकडून अंधाराकडे जाणाऱ्याची संख्या आपल्याला आजही पाहायला मिळते। चौथ्या प्रकारामध्ये प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाणारे लोक सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। जे लोक बाबासाहेबांवरती विश्वास ठेवला, बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गाला अनुसरून जीवन जगतात आणि वर्तमान काळामध्ये 3 रत्नांच्या प्रती आपली श्रद्धा अधिक त्यांनी दृढ केली, मजबूत केली आणि धम्माच्या आचरणामध्ये त्यांनी स्वतःला प्रतिष्ठित केलं। मग पंचशिलाच्या बाबतीमध्ये आचरण असेल, उपोषण अष्टशिलाच्या बाबतीमध्ये आचरण असेल, दान पुण्याच्या बाबतीमध्ये आचरण असेल, ध्यान भावना, समाधी भावना, चिंतन मनन या गोष्टीमध्ये त्यांचं चिंतन असेल, तर अशा प्रकारच्या धम्माचं अनुसरण करून, धम्माचं आचरण करून बघा असंख्य लोक दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करत आहेत। आणि त्यामुळे आपल्याला ही सुवर्ण संधी आहे। बाबासाहेबांच्या महान पुण्यामुळे हा तथागतांचा पवित्र सद्धम्म आपल्याला प्राप्त झालेला आहे। धम्माचं प्रामाणिकपणे आचरण करणारा मनुष्य, धम्माचं प्रामाणिकपणे आचरण करून धम्म चळवळ करणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये कधीही अधोगतीला प्राप्त होत नाही। परंतु प्रामाणिकता जर मनुष्याच्या जीवनामध्ये नसेल, मग ते धम्म आचरणाच्या बाबतीमध्ये प्रामाणिकता असेल किंवा धम्म चळवळ करण्याच्या बाबतीमध्ये प्रामाणिकता असेल, तरच मनुष्य आपल्या जीवनामध्ये यशस्वी होत असतो। पण धम्म चळवळ करण्याच्या बाबतीमध्ये किंवा धम्म आचरणाच्या बाबतीमध्ये जर आपल्यामध्ये प्रामाणिकपणा जर नसेल, तर त्या ठिकाणी आपण अपयशी ठरत असतो। आणि त्यामुळे जीवन जगत असताना आपलं स्वतःचं हित व्हावं, मी स्वतः कशा प्रकारे धम्माचं आचरण करावं, धम्माला अनुसरण करावं,
मी स्वतः तर धम्माचरण केलंच पाहिजे, परंतु मी माझ्या परिवाराला कशा प्रकारे धम्म मार्गामध्ये प्रतिष्ठित करावं याचं चिंतन मनन आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे। सामाजिक दृष्टिकोनातून सुद्धा धम्म चळवळ जर आपली जी गतिमान होत आहे किंवा धम्म चळवळ गतिमान न होण्याची जी कारण याचं चिंतन मनन जर आपण करत असेल तर आपल्यामध्ये धम्म कार्य करणाऱ्या व्यक्तींमध्ये जर प्रामाणिकपणा जर नसेल तर बघा आपल्या जीवनामध्ये धम्म चळवळ कधीही आपण यशस्वीपणे पूर्णत्वास नेऊ शकत नाही। आणि आज घडीला जर वर्तमान काळामध्ये आपण सुखपूर्वक जीवन जगत, आता स्वतःला असं वाटतं की मी अत्यंत सुखपूर्वक आहो, मी अत्यंत चांगल्या प्रकारचं जीवन जगत आहो, माझ्याकडे धनसंपदा आहे आणि माझ्याकडे सर्व काही असल्या कारणाने मनुष्य आपल्या येणारे जे काही संकट असतात किंवा येणाऱ्या जे काही गोष्टी असतात त्या गोष्टीच्या बाबतीमध्ये मात्र जागरूक राहत नाही। जागरूक नसेल तर परिणामतः येणाऱ्या पिढीला मात्र नक्कीच त्याचे धोके आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि त्यामुळे आपण नेहमी जागरूक असलं पाहिजे, आपण नेहमी सतर्क असलं पाहिजे। येणाऱ्या काळातील जे काही धोके असतात यांना आपण जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे। आणि त्यामुळे ज्यांच्यामध्ये प्रामाणिकता आहे, धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला अधिक गतिमान करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजे। प्रामाणिकपणे जर आपण प्रयत्न केले तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये आपल्याला यश प्राप्त होऊ शकतो। परंतु जिथे जिथे प्रामाणिकता नष्ट होते, प्रामाणिकता नाहीशी होत असते, तिथे तिथे मात्र आपल्या जीवनामध्ये आपल्याला अपयश येत असते। मग ते आपल्या परिवारामध्ये का असेना, समाजामध्ये का असेना किंवा कुठल्याही प्रकारच्या गोष्टीमध्ये प्रामाणिकता ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। विशेष रूपाने धम्म कार्य करत असताना आपल्यामध्ये प्रामाणिकता, आपल्या स्वतःच्या धम्म आचरणाच्या संदर्भामध्ये प्रामाणिकता असावी, शील पालन करण्याच्या बाबतीमध्ये प्रामाणिकता असावी, बाबासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिकता आपल्यामध्ये असावी। आणि तशा प्रकारे आपण जर जीवन जगत असेल, तशा प्रकारे त्याचं आचरण करत असेल, अनुसरण करत असेल तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये आपल्याला यश संपादन होऊ शकते। नसता परिणामतः आपण अपयशी होत असतो। आणि त्यामुळे अपयशाची कारण सुद्धा आपण जाणली पाहिजे, त्याचं चिंतन मनन आपण केलं पाहिजे की आम्ही कशा प्रकारे अपयशी होत आहोत किंवा आम्ही कशा प्रकारे यशस्वी होत आहोत, या दोन्ही गोष्टीचं चिंतन मनन आपण आपल्या जीवनामध्ये त्याचं चिंतन मनन सातत्याने आपण केलं पाहिजे। आत्मचिंतन, आत्मपरीक्षण आपल्याला करणं अत्यंत गरजेचं असतं। आणि त्यामुळे सातत्याने आपण तथागताच्या धम्माला जाणावं, बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला आपण जाणावं, समजून घ्यावं, माझं स्वतःचं हित कसं होईल, माझं स्वतःचं कल्याण कसं होईल आणि बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी मी काय देऊ शकतो। माझ्याकडे जर वेळ असेल तर आपण वेळ दिला पाहिजे, आपल्याकडे जर धनसंपदा असेल तर आपण धनसंपदा दिली पाहिजे, आपल्याकडे बुद्धिमत्ता असेल, ज्ञान असेल तर आपण ज्ञान दिले पाहिजे, आपल्याकडे संघटन कौशल्य असेल तर आपण संघटन कौशल्य दिलं पाहिजे, आपल्याकडे श्रम करण्याची क्षमता असेल तर आपण श्रम केले पाहिजे। म्हणजे जे जे आपल्यामध्ये चळवळ करण्यासाठी, जो धम्म कार्य करण्यासाठी आपल्यामध्ये जो गुण आहे, आपली जी क्वालिटी आहे तर त्या सद्गुणाला आपण वाढवलं पाहिजे। आणि अधिक बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी, प्रबुद्ध भारत निर्माण करण्यासाठी आपण सातत्याने जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे। धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केले पाहिजे। नसता मनुष्याच्या जीवनामध्ये बघा संधी पुन्हा येत नसते, जीवनामध्ये संधी पुन्हा येत नसते। आणि मनुष्याच्या जीवनामध्ये आलेली संधी एकदा जर मनुष्याची हुकली असेल तर ती पुन्हा येत नाही। बाबासाहेबांनी बघा महत प्रयासाने हा धम्म आपल्याला दिलेला आहे। आणि त्यामुळे स्वाभिमान आपल्यामध्ये असला पाहिजे, आपण स्वतःचं आत्मचिंतन केलं पाहिजे, प्रामाणिकता आपल्यामध्ये असली पाहिजे। एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला या प्रसंगी सांगतो की बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीच्या प्रती आपल्यामध्ये स्वाभिमान आणि प्रामाणिकता कशी असली पाहिजे। कारण स्वाभिमान जर असेल आणि प्रामाणिकता जर असेल तर खऱ्या अर्थाने धम्म चळवळ आपण गतिमान करू शकतो। एक प्रसंग बघा, एकदा एक व्यापारी उंटाच्या बाजारामध्ये उंट विकण्यासाठी म्हणजे विकत घेण्यासाठी जात असतो। आणि विकत घेण्यासाठी गेल्यानंतर भावतोड होतो आणि तो व्यापारी एक उंट विकत घेत असतो।
विकत घेतल्यानंतर तो घरी येतो. घरी आल्यानंतर आपल्या सेवकाला सांगतो की तो जो उंटा आहे त्याची जी जुनी खोळ आहे, त्याचं जे आसन आहे ते पूर्णपणे बदलून टाक, नवीन आसन तू त्याला तयार कर. आणि तो सेवक आसन काढत असतो. तर आसन काढत असताना त्या खोळीमध्ये एक त्याला पिशवी सापडत असते आणि तो आपल्या मालकाकडे येतो आणि त्याला म्हणतो की स्वामी, मी खोळ बदलत असताना बघा यामध्ये एक मला छोटीशी पिशवी सापडली आहे, यामध्ये काय आहे? जेव्हा तो मालक पाहतो तर त्यामध्ये बघा हिरे असतात. कारण तो जो व्यापारी आहे तर तो व्यापारी हिरे विकण्याचा व्यवसाय करत असतो. उंटावरती तो हिरे विकत असेल तर चुकून त्याची एक थैली छोटीशी त्या हिऱ्याची राहिलेली असते. तो सेवक अत्यंत खुश होतो, त्याला प्रसन्न वाटते, आनंद वाटतो की बघा तुमचा किती लाभ झाला. म्हणजे तुम्ही हा उंट तर एवढ्यामध्ये विकत घेतला, परंतु उंटा सोबत सोबत तुम्हाला हिरे सुद्धा प्राप्त झाले. तो अत्यंत खुश होत असतो. परंतु मालक असं म्हणतो, मी फक्त उंट विकत घेतलेला आहे, मी फक्त उंट विकत घेतला, त्याच्या सोबत असणाऱ्या वस्तूही किंवा हे हिरे मी विकत घेतलेले नाही आहे. तर हे हिरे आपल्याला ज्या व्यापाऱ्याकडून आपण हा उंट विकत घेतला त्याला परत करायला पाहिजे. तो सेवक मनामध्ये विचार करतो, काय मूर्ख आहे माणूस, साहजिकच आहे, संधी एवढी आलेली आहे, एवढे पैसे भेटत आहेत, हिरे भेटत आहेत, हा मालक म्हणतो की आपण त्याला परत केले पाहिजे. आणि खरोखर तो परत करण्यासाठी जात असतो. जेव्हा ज्यांच्याकडून तो उंट विकत घेतला असतो तर त्याला सांगतो की या उंटासोबत एक पिशवी आलेली आहे आणि यामध्ये हिरे आहे. जो विकणारा असतो त्याला सुद्धा आनंद होतो, अरे वा, हा माणूस किती चांगला आहे, त्याची तो स्तुती करतो की बघा दुसरा जर कोणी असता तर याने हिरे परत केले नसते, तू खूप चांगला आहे, त्याची खूप स्तुती करतो आणि त्याला बक्षीस म्हणून एक हिरा देण्याचा तो प्रयत्न करत असतो. तो जो मालक आहे ज्याने घेतला त्याला एक हिरा देतो, तर तो म्हणतो की नाही, मला तुमचा हिरा पाहिजे नाही आहे, मी ऑलरेडी त्यामधून 2 हिरे काढून घेतलेले आहे, त्यामधून मी 2 हिरे काढून घेतले आहे. असं म्हटल्या बरोबर ज्यांनी उंट म्हणजे सुरुवातीला जो ज्यांचा उंट त्याने विकत घेतला, ज्याला हिरे वापस केले, तो आग्रह करत होता याला की हा हिरा घे, हा हिरा घे, परंतु हा काही घेत नव्हता आणि तो देण्याचा प्रयत्न करत होता. जेव्हा ज्यांनी विकत घेतला तो असं म्हणतो की मी ऑलरेडी 2 हिरे काढून घेतले. असं म्हटल्या बरोबर बघा जो विकणारा असतो त्याला राग येतो, त्याला क्रोध येतो आणि तो म्हणतो की अरे असं कसं. लगेच तो पिशवी खोलतो आणि त्या पिशवीतले हिरे मोजत असतो. मोजल्याबरोबर जेवढे पिशवीमध्ये हिरे असतात तेवढेच्या तेवढे हिरे असतात. तो म्हणतो अरे तू तर असं म्हणाला की मी 2 हिरे काढून घेतले, पण याच्यामध्ये तर जेवढे आहेत तेवढेच आहेत, तू हिरे 2 काढून घेतले असं का म्हणाला? तर तेव्हा तो म्हणतो की मी यातले 2 हिरे खरोखर काढून घेतले. कोणते हिरे? माझ्यातला माझा जो स्वाभिमान आहे आणि माझा जो प्रामाणिकपणा आहे. कारण मी घेऊ शकलो असतो, घ्यायचे असते तर मी सगळेच हिरे घेतले असते, परंतु मी प्रामाणिक आहे आणि प्रामाणिक असल्या कारणाने मला तुझा एक हिरा पाहिजे नाही आहे. माझा तो स्वाभिमान आहे, मी माझा स्वाभिमान हा शाबूत ठेवलेला आहे आणि त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये प्रामाणिकपणा आणि स्वाभिमान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बाबासाहेब असं म्हणतात, 100 वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखे जगलं पाहिजे. 26 वर्षापूर्वी भगवंत असे म्हणतात, अकुशल कर्म करून, वाईट कर्म करून 100 वर्ष जगण्यापेक्षा एक दिवस शीलाचं, सदाचाराचं, नीतिमत्तेचं आचरण करून, अनुसरण करून आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्वाभिमान आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. प्रामाणिकता आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण मनुष्याची इज्जत ही मनुष्याला खूप प्यारी असते असं भगवंतांनी म्हटलं आहे. बाबासाहेब सुद्धा असं म्हणतात आणि त्यामुळे स्वाभिमान आपण आपला कधीही गहाण नाही ठेवला पाहिजे. एक उदाहरण बघा, बाबासाहेब एका वेश्येचं आणि एका गरीब स्त्रीचं स्वाभिमानाच्या संदर्भामध्ये बाबासाहेब उदाहरण देतात. बाबासाहेब असं म्हणतात, एक स्त्री आहे जी अकुशल कर्म करते, वाईट कर्म करते, पाप कर्म करते आणि पाप कर्म करून आपल्या सेवकाला अशी आज्ञा देते की जा, मला सकाळी नाश्त्यासाठी तू खिमान, पावान आणि अत्यंत स्वादिष्ट ती सकाळचा नाश्ता करत असते.
परंतु अकुशल कर्म करते, वाईट कर्म करते, स्वतःला विकत असते, स्वतःचं शरीर म्हणजे वेश्या व्यवसाय ती करत असते आणि अशा प्रकारे स्वतःचं शरीर विकून अकुशल कर्म करून वाईट कर्म करून ती पैसा कमावते। त्या पैशाच्या द्वारा ती सकाळचा नाश्ता करताना मात्र चांगले पाव खाते, ब्रेड खाते, खिमा खाते। दुसरीकडे बाबासाहेब असं म्हणतात, माझी एखादी गरीब भगिनी असेल, दिवसभर कष्ट करते, मेहनत करते आणि सकाळचा नाश्ता म्हणून रात्री उरलेली चटणी भाकर खात असेल, भाजी खात असेल, तर जी खिमा आणि पाव खाणारी स्त्री आहे आणि जी स्त्री भाकर खाणारी स्त्री आहे, त्या पाव खाणाऱ्या स्त्रीपेक्षा ही भाकर खाणारी स्त्री स्वाभिमानी आहे। आत्मपरीक्षण तिच्यामध्ये आहे, आत्मसन्मान आहे, स्वाभिमान आहे, कारण तिने आपल्या मेहनतीने आपल्या कष्टाने ते कमावलेलं आहे आणि ते खाल्लेलं आहे आणि त्यामुळे सातत्याने आपल्या जीवनामध्ये स्वाभिमान असणं अत्यंत गरजेचं आहे। तुमच्यामध्ये स्वाभिमान असेल, तुमच्यामध्ये प्रामाणिकपणा असेल, कारण धम्म चळवळ जर आपल्याला करायची असेल, सामाजिक चळवळ जर आपल्याला करायची असेल, बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला जर गतिमान करायचं असेल, तर आपल्यामध्ये प्रामाणिकपणा आणि स्वाभिमान असणं अत्यंत गरजेचं आहे। स्वाभिमान आणि प्रामाणिकपणा जर आपल्यामध्ये असेल तर नक्कीच आपण बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला अधिक गतिमान करू शकतो। त्यामुळे बांधवांनो, सातत्याने आपण आपल्या जीवनामध्ये तीन रत्नांच्या प्रती दृढ श्रद्धाभाव ठेवावा, बाबासाहेबांच्या धर्मक्रांतीला जाणावं, बाबासाहेबांच्या त्यागाला जाणावं, त्यांना समजून घ्यावं। अनंत आणि असीम असे बाबासाहेबांचे उपकार आहे, त्या उपकाराची आपण कधीही परतफेड करू शकत नाही आणि त्यामुळे आपण धम्माचं आचरण करून सातत्याने शील सदाचाराला अनुसरून जीवन जगण्याचा प्रयत्न करावा। आज या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगल कामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो आणि वेळेच्या अभावी ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो। सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो।